देवाच्या नावाला धन्यवाद देते. हा सुंदर क्षण देवाने दिला. पुन्हा एकदा लाईव्ह मध्ये जोडून घेण्याची संधी दिली असताना जर कोणाच्या प्रार्थना विनंती असतील 9822173089 या नंबरवर तुम्ही संपर्क करावा. पास्टर तुमच्यासाठी नक्कीच प्रार्थना करतील. कारण देव महान आहे आणि त्याच्या उपस्थितीमध्ये राहणारे लोक सुद्धा धन्य आहेत. असं म्हणलं जातं स्तोत्र 34:8 मध्ये परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. प्रियांनो, आम्ही आमच्या रोजच्या दिवसामध्ये जर आम्ही आमच्या देवाचा अनुभव घेतला नाही, आम्ही ख्रिस्ती आहोत, मान्य आहोत, आम्ही ख्रिस्ती आहोत, ख्रिस्ती जीवन जगत असताना किती वर्षात आम्ही ख्रिस्ती आहोत, 18 वर्ष, 10 वर्ष, 32 वर्ष आम्ही ख्रिस्ती जीवन जगतो. पण अजूनपर्यंत आम्ही येशू कसा आहे, आमचा देव किती चांगला आहे याचा आम्ही अनुभव घेतलेला नाही. असं म्हणलं जातं त्या दिवशी जर रक्तस्रावी स्त्रीने देवाच्या गोंड्याला, देवाच्या म्हणजे तिने वस्त्राला जर स्पर्श केला ना तर ती म्हणजे जाते त्याच्या गोंड्याला स्पर्श घेते आणि माझा रक्तस्राव सुकून जाईल. तर त्या दिवशी ती जाते हा शब्द बोलली नसती, कदाचित तिने एवढा चांगला आशीर्वाद गमावला असता प्रियानो, पण त्या दिवशी ती म्हटली जाते आणि देवाच्या वस्त्राला स्पर्श करते, तिच्या गोंड्याला स्पर्श करते, म्हणजे मी त्याचा अनुभव घेते. तसंच आहे प्रियांनो, आम्ही जीवन जगत असताना आमची जाण्याची भूमिका आहे ना ती आम्ही थांबवतो, अनुभव घेण्याची भूमिका आम्ही थांबवतो, म्हणून चांगले चांगले आशीर्वाद आम्ही गमावतो. असं आज देवाच्या वचनामध्ये आम्ही काही गोष्टी पाहणार आहोत. अश्रूचं रूपांतर आनंदात होतं आणि देव धीर देतो. अश्रूचं रूपांतर आनंदात होते. ते म्हणतात कसं, अश्रूचं रूपांतर कसं, आम्ही कितीतरी वर्ष आमच्या कुटुंबामध्ये दुःखच आहे, आम्ही दुःखातून कधी बाहेर पडलोच नाही. आम्हाला देवाने, तुम्ही दुःख आलं की चांगल्या परिस्थितीत कधी तुम्ही देवाच्या आभार मानत नाही, पण दुःख आलं की तुम्ही देवाच्या जवळ जाता. पण मला एक सांगू द्या प्रियांनो, तुमचा क्षण कसाही असू द्या, पण देवाचे आभार कोणत्याही परिस्थितीमध्ये मानतच नाही. तुम्हाला माहित आहे, तुमचा कठीण काळ पण तुमच्या चांगल्या गोष्टीसाठी येत असतो आणि तुमचे अश्रू सुद्धा चांगल्या गोष्टीसाठीच असतात. मला सांगा, तुम्ही वाईट गोष्टीसाठी रडता, चांगल्या गोष्टीसाठीच रडताना मला हे हवंय, मग दुःख निघून जावं, मी चांगल्या जीवनामध्ये जगावं, माझ्या कुटुंबाची परिस्थिती बदलून जावी, माझा आर्थिक प्रश्न सुटावे, आणि ह्या गोष्टीसाठी देवासमोर रडतो. आणि तुम्हाला माहितीये, तुम्ही देवासमोर रडता ही खूप चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही देवासमोर रडला नाही तर तुम्हाला देवाचा अनुभव कसा घेता येईल, तो किती चांगला आहे. मनुष्यासमोर रडले तर तुमच्या त्या रडण्यामध्ये काहीच नाही. असं म्हणलं जातं, देव आमच्या अश्रू बदलीत धरून ठेवतो तो आमच्या अश्रू जपून ठेवतो. आणि मनुष्याकडे रडले तर तुमच्या अश्रू काय असे जपून ठेवले जातात का त्याच्या समोर तुम्ही आज रडले आणि एक 5 दिवसांनी, 10 वर्षांनी, 15 वर्षांनी तुम्हाला त्या अश्रूचं उत्तर मिळतं, असं काय आहे का प्रिया? नाही प्रिया. तुम्ही मनुष्यासमोर रडता त्यावेळेस तुमची थट्टा केली जाते तुमच्या रडण्याची, पण तुम्ही देवासमोर रडता तर असं म्हणलं जातं, देव तुमची अश्रू आनंदात रूपांतर करतो. किती चांगली गोष्ट आहे आमच्या जीवनामध्ये. म्हणून जीवन जगत असताना जर अश्रू, तुमचे अश्रू कोणासमोर गाळायचे असतील ना ते फक्त जिवंत प्रभू येशू समोर गाळावे. तुम्हाला माहितीये, तुमच्या एक एक अश्रूंचा शोध देवासमोर आहे. सकाळी एक व्हिडिओ ऐकला होता ना, हा संदेश करून खूप दिवस झाले, पण प्रभू आमच्या जीवनात आमच्या अश्रूंबद्दल काय बोलतोय नक्कीच आम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि आम्ही रडतो रोजच्या दिवसात, आमच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. म्हणून आज आम्ही पाहणार आहोत, अश्रूचं रूपांतर आनंदात होते. म्हणजे किती चांगली गोष्ट. जर आम्ही आमच्या येशू जवळ, आम्ही आमच्या देवाजवळ रडलो तर आमच्या रडण्याचं रूपांतर आनंदात होईल. म्हणजे तुमचं रडणं बंद होईल आणि त्या क्षणाला तुमच्याकडे आनंद असेल. कसं काय तुम्हाला माहितीये,
देव आमचे अश्रू पुसतो, दुःख पाहतो, त्याचे अश्रू पुसून त्यांना सांत्वन बळ देतो. तुम्हाला माहितीये, आम्ही रडत असतो की आम्हाला असं वाटतं आम्हाला कोणीतरी धीर द्यावा, आम्हाला कोणीतरी सांत्वन द्यावं. आणि आम्ही एका गोष्टीसाठी रडत नाही, आमच्याकडे अनेक प्रश्न आहेत, अनेक गोष्टींसाठी आम्ही रडत असतो. एक समस्या गेली की एक गोष्ट गेली की एक, आम्ही अशा अनेक गोष्टीसाठी रडत असतो. आणि रडता रडता आम्ही खचून जातो. त्यावेळेस आम्हाला वाटतं की आम्हाला धीर देणार कोणीतरी आहे. पण आज जे लाईव्ह ऐकत असताना कोणती स्त्री असेल, कोणती भाऊ असेल, तुमचे अश्रू देव जाणतो, हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. प्रिया, तुम्हाला असं वाटत असेल मला बघणार कोणी नाही का? नाही प्रिया, जर तुम्हाला मनुष्य बघावं नाही, पण देव तुम्हाला सतत बघत असतो. तुमच्या अश्रूची त्याला किंमत आहे प्रिया. तुम्ही रडता ना, देवाला वाईट वाटतं त्यावेळी, आणि देव तुमचे अश्रू व्यर्थ जाऊ देत नाही. त्यामुळे बदल्यात देव तुम्हाला चांगलं प्रतिफळ देत असतो. आज आम्ही एक गोष्ट पाहणार आहोत. उत्पत्ती त्याचा 16वा अध्याय आणि 8वं वचन. तो म्हणाला, हे सारायच्या दासी हागारे, तू आलीस कुठून व जातेस कोठे? ती म्हणाली, माझी धनिनी सारा, हिच्यापासून मी पळून जात आहे. हालेलुया. तुला माहितीये, त्यावेळेस सारेला मूल होत नव्हतं, त्यावेळेस हागारेला अब्रामाच्या स्वाधी सारा असत. ही गोष्ट तुम्हाला माहितीये. आणि ज्यावेळेस हागारे गर्भवती राहते, त्यावेळेस सारा तिचा छळ करू लागते. तिचा ज्यावेळेस छळ होतो ना प्रिया, ती खूप दुःखामध्ये असते. हागारे तिचं दुःख, तिचं वेदना फक्त तिच्याजवळ असतं. आणि त्या क्षणामध्ये असं लिहिलेलं आहे, तो म्हणाला, हे सारायचे दासी, तू आलीस कुठून आणि जातेस कोठे? म्हणजे तुम्हाला माहितीये, तू आलीस कुठून आणि जातेस कोठे? म्हणजे पहिलीच गोष्ट आम्ही बघतो, देव आमच्या परिस्थितीची दखल घेतो की आहे. तुम्हाला वाटतं का देवाने तुमच्या परिस्थितीची दखल घ्यावी? तुम्ही का रडता? कशासाठी तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे? तुम्हाला माहितीये, एक मनुष्य म्हणून मी तुम्हाला बघू शकत नाही, देव तुम्हावर सदैव तुमच्यावर लक्ष आहे. मी तुमच्या परिस्थितीची दखल घेऊ शकत नाही, पण देव सदैव तुमच्या परिस्थितीची दखल घेतो. ज्या सारेने तिचा आनंद तिला मिळावा म्हणून हागरेला तिने अब्रामाच्या स्वाधीन केलं. ज्यावेळेस ती गर्भवती राहिली, तर तिचाच आनंद तिला बघू वाटे ना प्रिया. हीच आमच्या जीवनातली गोष्ट आहे प्रियानो. साराला मूल नसल्यामुळे तिने हागारेला अब्रामाच्या स्वाधीन केलं. तिने स्वतःच अब्रामाला हागारेचे स्वाधीन केलं. आणि ज्यावेळेस ती गर्भवती राहिली, तिचा आनंद तिला बघू वाटलं नाही प्रिया. हीच गोष्ट आहे. कधी कधी आम्ही आत्ते खूप तुटून जातो. तुटण्याच्या परिस्थितीमध्ये आमच्या नेत्रामध्ये अश्रू येतात. असा छळ होतो आमचा, त्या प्रकारे छळ होतो. त्यावेळेस आम्हाला वाटतं प्रभूने आमच्या परिस्थितीची दखल घ्यावी. तुम्ही आहात का अशाच परिस्थितीमध्ये? तुम्ही जगता का? तुम्हाला असं वाटत असेल, तुम्ही कुठे जाता, काय करता, काय खाता, काय पिता, ह्याची देवाला दखल नाही, देव दखल घेत नाही. हो प्रियानो, तुम्ही तुमची उठता बसता निसता बसता सगळ्या गोष्टीची देव दखल घेत असतो. म्हणजे तुमच्या प्रत्येक गोष्टीची देव दखल घेत असतो. हे सारायची दासे, तू जातेस कुठून, आलीस कुठून? तिने सरळ उत्तर दिलं. ती काय म्हणाली प्रियानो, माझी धनिनी सारा, तिच्यापासून मी पळून जातो. म्हणजे पळण्याच्या अवस्थेतच आम्ही असतो. परिस्थितीला बघितलं की आम्ही पळून जातो, घाबरतो. आता ते भयभीत होतो, काय करायचं, पुढे कसं होणार, काय होणार. मी म्हणते प्रियानो, तुम्ही परिस्थिती बघून पळू नका, परिस्थितीवर ठाम राहून जयशाली जीवन जगा प्रियानो.
परिस्थितीला कधीच घाबरायचं नाही. हागारे घाबरली क्षणभरासाठी, तिच्या छळाला ती कंटाळली. पण तुम्हाला माहितीये, तिच्या वेदना देवाला कळाल्या, तिचं दुःख देवाला कळालं. कदाचित तिला वाटले असेल आता मला कोण बघणार, मला असाच छळ होतो. तिने विश्वास ठेवला असेल सांगतो, पण तिला ही गोष्ट माहित नाही ना की साराच तिचा छळ करेल. कधी कधी काही गोष्टी मला माहित नसतात. देवावर विश्वास ठेवण्यापेक्षा मनुष्यावर आम्ही जास्त विश्वास ठेवतो आणि आम्ही चुकतो प्रिया. पण मला एक सांगू द्या प्रिया, सततचा विश्वास तुमचा देवावर असतो, त्या मनुष्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा देवाला शरण जाणं बरं का. माहितीये, तो देव आहे आणि मनुष्य आहोत तो देव. आमचे अश्रू जर कोण पुसतं तर फक्त जिवंत प्रभू येशू ख्रिस्त. आज तुम्ही अश्रू, तुमच्या नेत्रामध्ये अश्रू आहेत, तुम्ही सतत वारंवार रडत आहात. परिस्थितीमुळे तुम्ही हातभार झाला असेल, लोक तुमचा छळ करत असतील, कुटुंबामध्ये तुमचा छळ होत असेल, कामाच्या ठिकाणी तुमचा छळ होत असेल, घाबरू नका प्रियाला. तुमच्या परिस्थितीची देव स्वतः दखल घेतो, मी नाही. मी तुमच्या परिस्थितीची दखल नाही घेऊ शकत, पण देव तुमच्या परिस्थितीची वारंवार रोजच्या दिवसाला दखल घेते. अगरे पळून चालली सारा, गहिनीपासून ती पळून चालली, सारापासून ती पळून चालली. अहो पण पळून जाण्याच्या स्थितीमध्ये देवाने तिच्या परिस्थितीची दखल घेतल्यानंतर विचारलं, अगरे कुठे चालली, कुठून आले, कुठे जातेस. आणि मी तुम्हाला तेच सांगेल की तुमच्या प्रत्येक परिस्थितीची देव दखल घेत आहे. आर्थिक परिस्थितीमध्ये घाबरू नका, देव तुमच्या काही परिस्थितीची दखल घेतो. वांजपणामध्ये आहात, घाबरू नका प्रिया, पळून जाऊ नका. लोक मला वांजपणामध्ये वांज होती म्हणून जातात, तिला लेकरं नाही. घाबरून जाऊ नका. लोक काय म्हणतात त्यापेक्षा देव माझ्याविषयी काय म्हणतो हे खूप महत्वाचे होते. आणि मी म्हणते, तुम्ही लोकांच्या शब्दापेक्षा देवाच्या शब्दांकडे कान द्या. आणि पहिल्यांदाच म्हणलं स्तोत्र 34 मध्ये असं लिहिलेलं, परमेश्वर किती चांगले याचा अनुभव तुम्ही रोजच्या दिवसाला घ्या. मी एका दिवसापूर्वी रोज घ्या. तुम्हाला रोजच्या दिवसात चमत्कार हवेत ना, तुम्ही रोज देवाचा अनुभव घेता. बघा तुम्ही क्षणाक्षणाला, मी म्हणते छोट्या गोष्टीवर पण तुम्ही देवावर अवलंबून राहा, मनुष्यावर नका अवलंबून राहा. प्रत्येक गोष्टी देव गौरवाने पूर्ण करतो, आणि त्या गोष्टीसाठी मनुष्यासमोर रडू नका, फक्त देवासमोर रडा. दिला काय झालं प्रियानो, असं म्हणलं झालं, सारेला मूल झालं, तिने हद्दपार केली, खूप भयानक वागली हगारीशी. तसं नाही प्रियानो, असेच संकट तुमच्या जीवनात येतात. कधी कधी तुमचं आनंद लोकांना बघू वाटत नाही, काही हरकत नाही प्रिया, पण तुम्ही डगमगू जाऊ नका. हागारे गर्भवती राहिली, तिची मानसिक स्थिती जी होती भयानक, ती पळून जाण्याचा विचार करते. म्हणजे विचार करा तिला किती त्रास झाला असेल. पण त्यावेळेस त्या त्रासामध्ये देव तिची भेट घेतो, तिच्या परिस्थितीची दखल घेतो. प्रियानं जातेस कुठे, आलीस कुठे, त्यावेळेस स्पष्ट उत्तर देते, सारा म्हणजे धनिनी सारा तिच्यापासून पळून जातात. मी आज तुम्हाला तेच सांगेल, कर्ज झालं, कर्जापासून तुम्ही पळून जात आहात का? कर्ज झालं म्हणून तुम्ही आत्महत्याचे विचार करत आहात का? कौटुंबिक जीवनात तुमचा वाद आहे, परिस्थिती म्हणून तो हातभर झाल्यामुळे तुम्ही निराश होऊन मानसिकरित्या तुम्ही तुमच्या जीवाचं काहीतरी भरपाई करण्याचा प्रयत्न करता. आज त्या बहिणीला आपल्याला सांगेल, खचून जाऊ नकोस, देवावर अवलंबून राहून देव काय आहे, माझा देव काय करू शकतो, या गोष्टीवर विश्वास ठेवा. असं म्हणलं जातं, सारायला मूल नसल्यामुळे तिने हागाराला आपल्या स्वाधीन केले, अब्रामाच्या स्वाधीन केले, परंतु हागार करत राहिलं, छळ करून राहिले. छळ, कुटुंबामध्ये तुमचा छळ होत असेल, अनेक ठिकाणी तुम्ही छळाच्या गोष्टींना सामोरे जात असताल प्रियाने, पण मी आज सांगेन, तुमच्या प्रत्येक गोष्टीची देव दखल घेतो, म्हणून तुम्ही घाबरून जाऊ नका.
देवाचे एक अभिवचन माहिती ना तुम्हाला, घाबरू नको, कचरू नको, मी तुझ्या सोबत आहे. युगाच्या समाप्तीपर्यंत तो तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही, कधीच सोडून जाणार नाही. मनुष्य तुम्हाला सोडेल, पण मी येशूची खात्री देऊ शकते, तो आम्हाला कधीच सोडून जाणार. देव आहे. अहो त्याने हागरेची दखल घेतली, तो तुमची आणि माझी भेट घेणार नाही का? तो तुमची आणि माझ्या परिस्थितीची दखल घेणार नाही का प्रिया? आणि देव महान आहे प्रिया, देव महान आहे. अद्भुत कृत्य करणारा परमेश्वर तुमच्या प्रत्येक अश्रूचं उत्तर त्याच्या जवळ आहे प्रिया. उत्पत्ती 16 अध्याय 10व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तुझी संतती मी वाढवीनच वाढवीन. एवढी तिची गणती करता येणार नाही. परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, पहा तू गर्भवतीच आहे, तुला मुलगा होईल आणि त्याचे नाव इश्माईल ठेव, कारण परमेश्वराने तुझा आक्रोश ऐकला आहे. उत्पत्ती 16:10 ते 11 वचनामध्ये तुम्ही वाचा प्रियांनो. हागारीचा आक्रोश देवाने ऐकला. तुमचा आक्रोश ऐकणार नाही का देव? तुमचं रडणं ऐकणार नाही का देव प्रियांनो? ऐकतो देव. देव तुमचं रडणं पाहतो प्रियांनो. तिथे बहीण तुम्ही असतात, तो भाऊ असेल, कदाचित खूप अश्रू वारंवार आपली झोप येत नसेल, परिस्थिती त्यांना हातबल करत असेल, पण सांगेल आज तुमच्या प्रत्येक परिस्थितीची देव दखल घेण्यासाठी आला आहे. आणि तो आज दखल घेणार म्हणजे तुम्हाला चांगलं उत्तर देणार होतो. तुमच्या परिस्थितीची दखल घेणार म्हणजे देव त्यातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आलेला आहे. या गोष्टीवर विश्वास करा. आणि देवाला आवडत नाही आम्ही आहे त्याच परिस्थितीत जीवन जगावं. तुम्हाला माहितीये, आम्ही शालेय जीवन जगताना पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी आम्हाला ग्रॅज्युएशनच्या पुढे आम्हाला शिक्षण करावं लागतं. मग आम्ही जीवन जगत असताना देवाला कसं वाटेल आमची हीच पदवी असावी, दुसऱ्या पदवीत आम्ही जावं नाही. हो प्रियांनो, आमचं जीवनही असंच आहे. या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात आम्हाला खूप मोठ्या पदावर जायचंय, म्हणून आम्हाला कधी कधी चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी अश्रू गाळावे लागतात. रानात पळून गेलेल्या हागाराला देवदूताने अभिवचन दिलं, तुझ्या मुलाचे नाव इश्माईल ठेव. इश्माईलचा अर्थच आहे देव ऐकतो. आणि देवाने तिचं गाणं ऐकलं, तिचा आक्रोश ऐकला, तिचं रडणं ऐकलं, तिला झालेल्या छळाची देवाने स्वतः दखल घेतली. मी आज रात्री तुम्हाला तेच सांगेल, तुमच्या परिस्थितीची दखल देव स्वतः घेत आहे. स्वतः देव तुमच्या परिस्थितीची दखल घेत आहे. आजपासून तुम्ही रडत असाल तर आनंदाची गोष्ट मी तुम्हाला सांगते, तुमच्या अश्रूचं रूपांतर आनंदात कसं होईल माहिती तुम्हाला? देव आज रात्री तुमच्या परिस्थितीची दखल घेत आहे आणि देवच तुम्हाला त्या परिस्थितीमधून बाहेर काढणार. आज वचन घ्या, कबूल करा आणि स्वीकारा. मी म्हणा, देवा लवकरच मी या परिस्थितीमधून बाहेर पडणार आहे, कारण तू माझ्या परिस्थितीची दखल घेतली आणि देव तुमच्या परिस्थितीची दखल घेण्यास त्याला आनंद आहे. त्याला वाटत नाही माझं लेकरू रडतच राहावं. तुम्हाला माहितीये, काही रडण्याचं कारण ना काहीतरी चांगल्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असतात, त्यासाठी आम्हाला रडावं लागतं. तुम्हाला माहित नाही, आता आम्ही रडतो ना, पण काही काळ गेला ना तुम्हाला आठवेल, अरे बापरे त्यावेळेस मी रडत होतो, आज मला देवाने कुठल्या पदावर आणून ठेवलं. हे देवाचे काम आहे. देव तुमच्या अश्रूचे रूपांतर आनंदात कसं करतो ना तुम्हाला माहित नाही. हागरेला देवाने मुलगा दिला, देव म्हणलं त्याचं नाव इश्माईल ठेव. त्या इश्माईलचा अर्थच आहे देव ऐकतो. आणि देवाने तिची आरोळी ऐकली, देवाने तिचा आक्रोश पाहिला. पाहून घेणारा देव आहे तो. तुमची सगळी परिस्थिती तोच पाहून घेणार. तुम्ही व्यक्तीकडे बघून तो तुमच्या जीवनात उत्तमातलं उत्तम गोष्ट करणार. म्हणून पहिली गोष्ट आम्ही पाहिली, देव आमच्या परिस्थितीची दखल घेतो. आम्ही दुसऱ्या गोष्टीकडे जाणार आहोत प्रियांनो.
देव आमचा वांजपणा आणि आमचा अपमान दूर करतो. देव आमचा वांजपणा आणि आमचा अपमान दूर करतो. तुम्हाला माहित आहे, तुम्ही जीवन जगत असताना अनेक अपमान होतात तुमचे कंपनीच्या ठिकाणी. मी म्हणेल तुम्हाला खूप गोष्टींना सामोरं जावं लागतं, खूप गोष्टींना. घरामध्ये तुम्हाला अपमान सहन करावा लागत असेल, मंडळीमध्ये पण तुम्हाला अपमान सहन करावा लागत असेल. पण मला सांगू द्या, जिथं अपमान आहे तिथं सन्मान पण आहे प्रिया. तुम्ही म्हणता हे कसं? प्रियांका, जशी हन्ना देवाच्या मंदिरात गेली, हन्ना देवाच्या मंदिरात गेली आणि ज्यावेळेस ती रडू लागली प्रियांका, तिथं झालेला अपमान जो मी म्हणते तो अपमान आमचा झाला असता याजकाला, आणि ज्यावेळेस ती देवाच्या मंदिरात जाऊन काढायला लागली आणि यावेळेस मला विनाशात आली त्यावेळेस ती म्हणते मी मद्यपान केले नाही, मी माझी देवासमोर माझे गाठे सांगत आहे प्रिया. मला सांगू द्या, हन्ना त्यावेळेस याजकाने तिचा अपमान केला आणि तिने देवाची प्रार्थना करायचं बंद केलं असतं, त्यापासून ती दूर गेला कदाचित ती चांगली आशीर्वादाला गमावली असती. पण हन्नेने एक गोष्ट केली प्रियानो, ज्यावेळेस ती मंदिरामध्ये गेली आणि ती रडू लागली, असं म्हणलं जातं, ती रडायला लागली, त्यावेळेस याजकाला वाटली ती नशा प्याली, पण देवाला तिच्या रडण्याचं कारण देखील कळालं. ती का रडत आहे म्हणजे मला कळलं, ती वांजपणामध्ये आहे. वांजपणामध्ये तिची अवस्था काय असेल प्रियांका, मंदिरात आली आणि रडायला लागली. कधी कधी तुम्हाला माहितीये, आमच्या रडण्याची देखील चेष्टा केली जाते. पण मी तुम्हाला सांगते, तुम्ही मंदिरात गेले ना, रडायचे थांबू नका. तुम्हाला माहितीये, आमच्या प्रत्येक अश्रू त्या अश्रू काय आमची व्यथा असते ना, ती देवाला कळते. तसंच झालं प्रियांका, हन्ना मंदिरात गेली, असं लिहिलंय 17 वचनामध्ये. 17 वचनामध्ये पहिले शमूएल 15 अध्याय 17 वचनामध्ये लिहिलेलं आहे, शमूएल म्हणाला, पहिले शमूएल 1 अध्याय आणि 9 ते 15 वचनामध्ये असे लिहिलेलं आहे, परमेश्वर शिलो येथे त्याचे खाणेपिणे आटोपल्यावर हन्ना उठून गेली. तेव्हा एली परमेश्वराच्या मंदिराच्या दाराजवळ असलेल्या आपल्या आसनावर बसला होता. तिचे मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भागून ढळाढळा रडायला रडली. कशी रडली? ढळाढळा. तिची व्यथा, तिला कळलं, आता माझ्याकडे दुसरं काहीच नाहीये, माझ्याकडे दुसरं कोणतंच ऑप्शन नाहीये, माझ्याकडे एकच गोष्ट राहिली, आता मी देवाच्या मंदिरात जाणार आणि देवासमोर रडणार. आणि त्यावेळेस हन्ना मंदिरात गेली आणि तिची व्याकुळता, तिची अवस्था, तिच्या अवस्थेमध्ये होती, ते एक सगळ्या गोष्टीचं मन तिने फक्त देवाच्या मंदिरात मोकळं केलं आणि तिची रडणारा रडू लागली. आणि असं लिहिलेलं आहे, ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील. तुम्हाला माहितीये, तुमच्या दुःखाचं अवलोकन फक्त देवच करू शकतो, मनुष्य नाही. हन्नेसारखं तुम्ही रडत आहात वांजपणासाठी, मग तुमचा वांजपणा फक्त लेकरांचा म्हणत नाही, वांजपणा तुमच्या कुटुंबामध्ये पण असू शकतो. परिस्थिती हतबल असेल, तुमची वांजपणासारखी झाली असेल, त्या परिस्थितीतून बाहेर निघण्यास मार्ग निघत नसेल, अपमानित जीवन जगत असतात, संसारामध्ये जीवन जगत असताना अपमान तुम्हाला सहन करावा लागत होते. पण तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही अपमानित होता, देव तुम्हाला त्याच जागेमध्ये सन्मानित पण करत असतो.
ही आनंदाची गोष्ट आहे. जर आमच्या रडण्याच्या पलीकडे इतक्या चांगल्या आनंदाच्या गोष्टी देवाने ठेवलेल्या आहेत, तर मी म्हणते हन्ना मंदिरात रडली, तिचा देखील वांझपणामध्ये तिचा अपमान झाला, वांझपणामध्ये तिला मुलं नव्हते आणि तिला लेकराचा आशीर्वाद हवा म्हणून ती देवाच्या मंदिरात तिच्या दुःखाचं व्यथा व्यक्त करत होती, तिचं दुःख देवासमोर व्यक्त करत होती आणि देवाला म्हणली तू खरोखर माझ्या दुःखाचा अवलोकन करशील. आज रात्री मी तुम्हाला तेच म्हणेन, आज देवाला म्हणा तुम्ही तू माझ्या दुःखाचं अवलोकन करशील. खरोखर देवा तू माझ्या दुःखाचं अवलोकन करशील. मनुष्य काय म्हणतो मी त्याकडे बिलकुल लक्ष करणार, पण देवा माझ्या दुःखातून तू मला बाहेर काढू शकतो यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. अर्धवट विश्वास ठेवू नका प्रिया. कधी कधी काय असतं, आम्ही प्रार्थना करतो पण आमचा अर्धवट, प्रार्थना केल्यावर आम्ही अविश्वासाच्या गोष्टी बोलतो ना आमच्या जीवनात कधी कधी काही गोष्टी घडत नाही प्रिया. विश्वास ठेवला तर ठेवला, त्यामुळे तीळ मात्रही बदल होत नाही. देवाच्या चमत्कारमध्ये तीळ मात्र बदल होणार. तुमच्या विश्वासामध्ये बदल होतो. आता असा विश्वास ठेवला, थोडी परिस्थिती दग माहिती तुमचा देवावरचा विश्वास आहे. तसं नाही प्रिय. हन्नेसारखा विश्वास ठेवा. रडली, ढहाढहा ती मंदिरात रडली असं लिहिलं. त्यानंतर तिला शमूएल प्राप्त झाला. मन मोकळे करून ती एलियाला म्हणली, एलिया म्हणला तू काही नशा केली काय, मद्यपान केली काय? नाही, मी माझ्या देवासमोर मन मोकळं करत आहे. आणि तुम्हाला माहितीये, एलियाने तिचं दुःख समजून तिला शांतीचा आशीर्वाद दिला प्रियाने. कधी कधी दुःख आमच्याकडे असलं ना तर आपली शांती निघून जाते, पण आज तो देव तुम्हाला शांतीचा आशीर्वाद देत आहे. दुःखामध्ये पण तुमच्याकडे शांती असेल, कसं माहितीये का? कारण दुःखामध्ये देव तुमच्या सोबत आहे, मनुष्य नाही. तिसरा उपासना तुमच्या सोबत नसणार दुःखामध्ये. ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवत आहात, तो आमचा जिवंत प्रभू येशू ख्रिस्त, काल आमच्या सोबत आहे, आज आमच्या सोबत आहे, येणाऱ्या दिवसात पण तो आमच्या सोबत असणार आहे. डळू नका, डगमगू नका. कदाचित ती एक व्यक्ती तुम्ही असतात, अनेक गोष्टींमध्ये तुम्ही हातबल झाला असाल, तुम्हाला काही समजत नसेल. आजची भाकर खाल्ली तर उद्याच्या भाकरीचा तुम्हाला प्रश्न पडत असेल, पण मला सांगू द्या प्रियाने, ते तुमची प्रत्येक परिस्थिती, तुमचा वाजपणा, तुमचा अपमानित जीवन दूर करणारा परमेश्वर. हन्नेचा अपमान दूर झाला हो प्रियानो. ज्या याजकाने तिचा अपमान केला त्याच याजकाने तिला शांतीचा आशीर्वाद दिला. हे आहे देवाचा आशीर्वाद प्रिया. म्हणून जिथं अपमानित झाले ना, अपमान झाला म्हणून एकदम तुम्ही रडत बसू नका. अपमान झाला तर आनंद माना की देव मला सन्मानाचं पात्र देणार आहे. आणि देव ते आमच्या जीवनात करतो प्रिया. कदाचित हन्ना देवाच्या मंदिरात रडली नसते तर तिने एवढा मोठा आशीर्वाद शमूएल गमावला असता प्रिया. त्या दिवशी तिने कसलाही विचार न करता कोण मला काय म्हणेल, त्या ठिकाणी आम्ही असतो, याजक आम्हाला मद्यपान केलं आम्ही चर्च सोडून गेलो असतो प्रिया, सोडलं असतं. बाळात मला बोलून असं बोललं, बाळकाने मला माझा अपमान केला, मला टोमणे दिला असं बोलून आम्ही चर्च सोडलं असतं प्रिया. पण नाही, हन्ना त्याही अवस्थेत देवासमोर रडू लागली आणि तिचं मन मोकळे करायला. असं म्हटलं जातं, एलियाने तिचं दुःख समजून तिला आशीर्वाद दिला. एक दिवस येईल तुम्ही लोकांना आशीर्वादाचं कारण करताल हात करून. आज रात्री तुम्हाला मी तेच सांगते, ते काल तुमच्या सोबत होता, आज तुमच्या सोबत येईल आणि येणाऱ्या दिवसात पण तुमच्या सोबत आहे. देवाने हन्नाचं अश्रूचं रूपांतर आनंदात केलं म्हणजे तिला शमूएल दिला. आणि हगारेचं दुःख देवाने दूर केलं, ज्या सारेपासून ती पळून जाणार होती. पण ज्यावेळी देवाच्या दूताने तिची भेट घेतली आणि ज्यावेळी मुलगा हगारीला झाला, देव म्हणला देव ऐकतो. इश्माईल हे नाव दिलं, देव ऐकतो. पाहून घेणारा देव. देवाने तिच्या बद्दलची जी भूमिका मांडली देवाने हगारे हन्नेबद्दल, एवढ्या मोठ्या दुःखातून ते गेले. आमच्याकडे काही क्षणिक दुःख आहे, त्या दुःखातून आमचा देव आम्हाला बाहेर काढण्यास समर्थ आहे.
पहिली गोष्ट आम्ही बघितली, परमेश्वर आमच्या दुःखाची दखल घेतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे देव आमचा वांझपणा आणि आमचा अपमानही दूर करतो. लेकरं नाहीत तुम्हाला, मुलांचा लेकरांचा आशीर्वाद नाही. आज तुमच्या पोटावर हात ठेवा आणि प्रार्थना करा, देवा माझी व्याकुळता तू पाहिलेली आहे आणि मी लवकरच माताचा आशीर्वाद घेणार आहे. देव तुम्हाला एक चांगली माता बनवणार आहे. देवाचे शब्द विश्वास ठेवा. डॉक्टरचे शब्द पण कॅन्सल करा प्रियांनी. डॉक्टर काय म्हणतात आणि डॉक्टरचे शब्द काय बोलून तुम्ही दुःखी होता त्या शब्दाकडे लक्ष देऊ नका. पण देव आज तुमच्याविषयी काय बोलतो ह्या शब्दाकडे तुम्ही लक्ष द्या. तुमचा वांझपणा निघून जाणार आहे. तुम्ही चांगली माता बनणार. देव तुम्हाला चांगल्या लेकराचा आशीर्वाद देणार. आज रात्री मी तुम्हाला तेच सांगेन. घरातली परिस्थिती बिकट आहे, परिस्थितीकडे बघू नका, देवाकडे बघा. ज्या देवाचा हात, अहो परिस्थितीचा हातात काय, देवाच्या हाताकडे बघा. आकाश कपाटे फुलून तुमच्या घरात पुरणार नाही एवढे आशीर्वाद. अहो त्या दिवशी तर एलिया त्या विधवेच्या घरात गेला नसता आणि एलियाला भाकर मागितली नसती, आणि एलियाने भाकर दिली नसती तर विधवेने भाकर दिली नसती तर विधवेच्या घरात 3.5 वर्षाचा पुरवठा आला नसता. पण देवाच्या शब्दाचं आज्ञापालन केलं आणि तिने एलियाला तर दिली. आणि असं म्हणलं जातं 3.5 वर्षाचा पुरवठा देवाने केला. अहो तुम्ही आज कुठे आहात? तिच्याही दुःखाचं देवाने अवलोकन केलं, तिच्या परिस्थितीचं अवलोकन केलं. जे एक दिवसाची भाकर आता खाणार आणि मरून जाणार म्हटली होती, पण तिने देवाच्या सेवकाला एक भाकर खाऊ घातली आणि असं म्हणलं 3.5 वर्षाचा दुष्काळ निघून गेला. आहे आमचा विश्वास देवा. आमच्या प्रत्येक अश्रूचं रूपांतर देव आनंदामध्ये करणार, यावर विश्वास ठेवा. तिसरी गोष्ट आम्ही पाहणार आहोत लूक शुभवर्तमान त्याचा 7वा अध्याय 11 ते 17 वचन. नंतर लवकर असे झाले की तो नाईन गावाच्या गावास गेला आणि त्याचे शिष्य मोठा लोकसमुदाय त्याच्याबरोबर होता. तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहोचला तेव्हा पहा, कोणा एका मृत माणसाला बाहेर नेत होते, आणि तो आपल्या आईच्या एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती, आणि गावचे पुष्कळ लोक तिच्या बरोबर होते. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला, आणि तो तिला म्हणाला, रडू नकोस. किती तुम्हाला माहितीये, आम्हाला असं वाटतं ज्यावेळेस आम्ही रडतो, एकांती असतो, आम्हाला वाटतं माझे कोणीच नाही, मी अनाथ आहे, मला कोणीच नाही, माझं कुटुंब नाही, माझे नातेवाईक नाही, मला लोक साथ देत नाहीत. प्रियांनो, पण तुम्हाला माहितीये, जेव्हा सगळे प्रयत्न संपतात ना, तेव्हा देव काहीतरी नवीन करत असतो. आम्ही पाहतो नाही गावची विधवा होते, सगळे लोक होते प्रियांनो, सगळे लोक वेशीजवळ येऊन कोणाचा असं म्हणलं जातं, गावचे पुष्कळ लोक तिच्या बरोबर होते. गावचे पुष्कळ लोक तिच्या सोबत होते, पण कोणालाही तिच्यावर कळवळा आला नाही प्रियांनो. पण देव दुरून बघतो, आणि देवाने त्या स्त्रीला बघितलं आणि देवाला तिचा कळवळा आला आणि ते म्हणाला, रडू नका. कदाचित मी तुम्हाला असं तुमची भेट घेऊन कदाचित आम्ही एकमेकांना ओळखत नसेल, मला तुम्ही कोण आहात ते माहित नसेल, लाईव्ह मध्ये फक्त तुम्ही भजन ऐकत असताल, प्रिय बहिणी, पण तुला कोणी ओळखत नसेल, पण तुझी ओळख देवाला ठाऊक, पण देव तुला ओळखतो. परवा दिवशी जेव्हा गावाने मध्ये मुला होते, देवाच्या आत्म्याने जेव्हा दाखवलं चालू असतं, एक विधवा खूप रडत आहे, किती वर्ष तरी खूप रडत आहे. अनेक परिस्थितीमध्ये ते हातबल झालेले, जगातल्या लोकांनी तिची साथ सोडली. पण मला सांगू द्या प्रियांनी, अशा काही गोष्टी ऐकत असताना मेसेज संपला, संदेश झाला, आणि त्या स्त्रीने साक्ष दिली सिस्टर की मीच आहे जे देवाने प्रकट केलं, की मी माझा नवरा किती वर्ष झाले विधवा आहे,
आणि खूप माझं एक स्वप्न आहे तिचं. आणि मी वचनात म्हणत होते ते स्वप्न देव तिचं पूर्ण करणार आहे आणि ते दिवसात मी साक्षी आहे तिथे. आणि ज्या संदेश चालू झाला की रडायला लागली ती. आणि ज्यावेळेस संदेश संपला ती साक्ष दिली त्याच्यात ती मीच आहे जी देवाने तुम्हाला प्रकट केलं. आणि मला सांगू द्या सिस्टर की लवकरच मी माझी साक्ष तुम्हाला सांगणार आहे. मी एक विधवा आहे पण मी काहीतरी एक स्वप्न जगून जीवन जगत आहे. माझं एक स्वप्न आहे आणि मी नक्कीच मला सांगू द्या प्रियाने देव प्रत्येकाला ओळखतो. नाईलगावची विधवा भरपूर पुष्कळ लोक विधवा नवरा तर गेलाच पण होता तो एकुलता एक मुलगा एक गेला म्हणजे तिची किती भयानक परिस्थिती किती अश्रू असेल तिच्याकडं. पण देवाने तिच्या अश्रू पाहिल्या देवाला खूप कळवळ आला. कधी कधी तुमच्या अश्रूकडे देवाचं लक्ष असतं म्हणजे तुम्ही कधीच भय घेतली. स्वतः देव म्हणतो तुम्हाला भिवू नकोस. स्वतः देव म्हणतो रडू नकोस. तुम्हाला सांत्वन देणार कोणी नसेल तरी चालेल. देव सांत्वन देतो पुरेसं आहे. लोकांच्या सांत्वनाची आशा धरू. काही तिची अवस्था झाली असेल असं लिहिलं. गावचे पुष्कळ लोक तिच्या बरोबर होते. 7 अध्याय 11 ते 17 वचन तुम्ही वाचा प्रियानो. 12व्या वचनामध्ये असं लिहिलेले आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती. एकच मुलगा पती तर गेला म्हणजे तिचं भविष्य त्याच्यामध्ये होतं की यानंतर भविष्यच गेलं. कधी कधी आमचं असंच असतं सगळं आमच्या हातातून निसटून जातं सगळं संपतं. काय करावं हे प्रश्न आमच्या समोर असतो देवाला. सगळे गावचे पुष्कळ लोक अख्खा समाज तुमच्या बाजूने असेल पण मग पुष्कळ लोक असले तरी त्याचा काही फायदा नाही. फक्त एक देव असला ना येशू आमच्याकडे असताना पुरेसा आहे. म्हणलं जातं गाण्यामध्ये लिहिले तेरा नाम काफी है तेरा शब्द काफी है तेरी नजर काफी है तुम रहने से मुझे काफी है येशू. फक्त येशूच काफी आहे. बाकी काय पाहिजे तुम्हाला. आज आज रात्री देवाला म्हणा तू रहने से मुझे काफी है. तू असण्याने मी पुरेसा आहे देवा. तू असू दे माझ्या जीवनामध्ये. अहो एवढे पुष्कळ लोक होते तिच्या आजूबाजूला कोणी करू शकले नाही काय. किती संख्या असेल प्रतिष्ठा असेल नाव असेल काय काही फायदा नाही. दुःख येते ना एकट्याला दुःखाला सामोरं जावं लागतं. मग त्यावेळेस पैसा तुमच्या कामी येत नाही लोक तुमच्या कामी येत नाही म्हणजे तुमची प्रतिष्ठा तुमचं नाव तुमच्या कामी येत नाही. फक्त येशू तुमच्या कामी येतो. येशूचं नावच तुम्हाला पुरेसं असतं त्या दिवसामध्ये. एवढी गर्दी चालली प्रियांनो. त्या गर्दीमध्ये लोक पुष्कळ लोक तिच्या सोबत होते पण कोणी सुद्धा तुझी दुःखाची व्यथा लोकांना तिच्यावर कळवळा आलं नाही. पण असं म्हणलं देवाने त्या बाईकडे पाहिलं त्या स्त्रीकडे पाहिल्यानंतर मला म्हणू नकोस. आज रात्री मी तुम्हाला तेच सांगेल तुम्ही रडत आहात देवाला तुमच्यावर कळवळा आहे. देवाला तुमच्यावर खूप दया आहे. देव तुमच्यावर खूप कळवळा आहे. देवाला लिहिलं देव तिला म्हणाला रडू नकोस. मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला तेव्हा खांदेकरी उभे राहिले. तो म्हणाला मुला मी तुला सांगतो उठ. अहो मेलेला मुलगा तिचा जिवंत झाला. हेच तिच्या अश्रूचं कारण. ती रडली आणि तिच्या अश्रूचं आनंदात म्हणजे तिचा मुलगा जिवंत झाला. हो प्रियांनो तेव्हा सर्वांना भय वाटले व देवाला गौरवत म्हणाले आमच्यामध्ये मोठा संदेश उदयास आले. देवाने लोकांची भेट घेतली सगळी बातमी प्रदेशात पसरली असे म्हणतो. लोक प्रतिष्ठा मी तुम्हाला मगाशी सांगितलं लोक प्रतिष्ठा नाव हे काही आमच्या कामी येणार नाही. आमच्या कामी फक्त येणार फक्त येशूच. आज तुमच्याकडे काय आहे किती पैसा आहे तुम्ही किती श्रीमंतीत आहात किती काही महत्वाचं नाही प्रिया. हे आमच्यासाठी लिहिलं फक्त आमच्याकडे येशू आहे का. अहो रडली ती ज्यावेळेस रडली देवाला तिचा कळवळा आला. एवढे पुष्कळ लोक असते तर लोकांना तिचा कळवळा आला पाहिजे. पण नाही प्रिया मेला. आता एक माणूस मेला म्हणून लोक तिरडी घेऊन निघाले पण देवाने तिच्यावर देवाला कळवळा आला. देव म्हणला रडू नकोस. आणि रडू नकोस म्हणल्यावर डायरेक्ट देव तिरडी जवळ गेला आणि त्या तिरडीला स्पर्श केला. उठ म्हणला मुलाला उठ.
तिरडी स्पर्श करून असं म्हणलं, मी तुला सांगतो उठ. अहो देवाने सांगितलं तर आमची मेलेली गोष्ट जिवंत होती. मी तुम्हाला सांगतो तुमच्या आर्थिक परिस्थितीत तुम्ही रडत आहात, देव तुमची परिस्थिती तुम्हाला त्यातून देव म्हणतो मी तुला सांगतो उठ. देव पण तुम्हाला त्या आर्थिक परिस्थितीमधून बाहेर काढेल. वांज आहात तुम्ही, देव सांगतो मी तुला सांगतो तुझा वांजपणा घालव. देव घालवणार तुला तुमचं वांजपणा, तुम्हाला एकच आयुष्य द्यायला. असं लिहिलं इथे. जिथे माणसाच्या नजरेत सगळं मार्ग बंद होतं तिथे देव नवीन जीवन आशा निर्माण करतो. झालं प्रिया, एवढा मोठा चमत्कार. एकुलता एक तुझं भविष्य, तो मुलगा विधवा तर नवरा तर गेलाच, मुलगा देखील गेला आणि त्या संकटामध्ये असतात. तुम्हाला वाटतं का अहो तो किती मोठा तुझं दुःख असेल, तुमच्या दुःखाचं देव तुम्हाला घेत नाही, तुमच्या दुःखावर देवाला कळवळा येत नाही असं वाटतं का तुम्हाला? नाही प्रियांनो, आज रात्री देव तुमच्या दुःखाची दखल घेत आहे. त्याला तुमच्यावर कळवळा येत आहे, ते म्हणत आहे भिवू नको, भिवू नको भावा, भिवू नको मुली, मी तुझ्या सोबत आहे आणि देव स्वतः तुमच्या सोबत येईल. का घाबरतात? हातबल झाला जीवनाला, घाबरू नका प्रिया. देवाने शिर्डीला जाऊन स्पर्श केला, मी म्हणते आज तुमच्या सगळ्या परिस्थितीला जाऊन देव स्पर्श करतो. मला वाटतं ना तुमच्या आर्थिक गोष्टीला कधी स्पर्श करावं, त्यातून मला बाहेर काढावं. आज रात्री देव सगळ्या गोष्टीतून तुम्हाला म्हणू नका. अनेक आजारातून ग्रस्त झालेला आहात तुम्ही, मोठे मोठे आजार असतील शरीरामध्ये, कॅन्सर सारखे, टीबी सारखे, HIV सारखे अनेक आजारामध्ये तुम्ही ग्रस्त असताय. मला सांगू द्या, आणि देव त्या आजाराला तुमच्या स्पर्श करत तुम्हाला बाहेर काढा. रडा देवासमोर, मनुष्यासमोर रडू नका. प्रत्येक आनंद अश्रूचं रूपांतर आनंदात होणार. कॅन्सर आहे, एक दिवस साक्ष देतात देवाने माझा कॅन्सर दूर केला. टीबी आहे, एक दिवस साक्ष देतात देवाने माझा टीबी दूर केला. का माहितीये? तुमचे सगळे अश्रू, आजारपणामध्ये तुम्ही जे अश्रू गाळता ना त्याचाही देव हिशोब ठेवतो. हा मागा पुन्हा एकदा नव्याने देवाच्या जवळ आहे. जिथं माणसाचे प्रयत्न संपतात तिथे देवाचं काम सुरू होते, चालू होतं. नव्याने जोमाने देव काम सुरू करतो. का? देवाला एक साक्ष आमच्या जीवनात करायचे आहे. आणि सांगेल त्या प्रत्येक बहिणीसाठी, भावासाठी लवकरच तुमची ती साक्ष असेल. मी ऐकेल साक्ष, देव अद्भुत चिन्ह आणि चमत्कार देव करणारा परमेश्वर आहे. जे विधवेच्या जीवनात केलं, अहो सगळी आशा संपली, मनुष्याने हात सोडला, हातबल झाली ती, जिथं माणसांच्या नजरेत सगळे मार्ग बंद झाले तिचे, तेव्हा देवाने तिला एक नवीन आशा दिली. तीच आहे देवाची आमच्यासाठी योजना. रडू नका. चांगले होते, कठीण काळ होता ज्यामध्ये मी खूप रडते, तर देवाने माझ्या अश्रूचं रूपांतर आनंदात केलं. तुम्ही कुठं आहात प्रिया? माहितीये तुमच्याकडे अश्रू आहे, एक मी समजू शकते तुमच्याकडे काय असतं. कदाचित बाहेर एका कुटुंबासाठी रडत असेल, कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अनेक हल्ले होत असतील, पण देव त्यातून बाहेर काढणे समर्थ. म्हणून देवावर विश्वास ठेवा. देव सगळ्या गोष्टी अशा देव मला सगळं आणि देव आज तुमच्याशी बोलणार आहे. चला प्रिया, आपली नेत्रे समायला करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करता येईल लावून सोडतो तुला तेवढं कारण खूप आनंद परमेश्वर. जेव्हा मनुष्यांचा हात सोडेल तर तो आमचा कधीच नाही. तर तुझ्यासारखा देव तुम्हीच नाही देऊ शकता. तुझ्या आमच्यावर प्रेम केलं, आमच्या प्रत्येक अश्रूचं उत्तर तुझ्या जवळ आहे आणि आम्हाला विश्वास आहे आमच्या प्रत्येक अश्रूचं रूपांतर तू आनंदात करणार आहे. देव काही बोलत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी मागेन, कोणत्या कोणत्या परिस्थितीमधून जे लोक सामना करत असतील, कौटुंबिक आजारपण, आर्थिक गोष्ट, मुलांच्या संघर्षामध्ये, कुटुंबाचा संघर्ष, पण आज मी प्रार्थना करेल त्या प्रत्येक व्यक्तीसाठी अद्भुत चिन्हांची मदत त्यांच्या जीवनामध्ये कर. आणि संवादपणा दूर केला, आपली जीवन तेच गोष्ट आज मी त्यांच्यासाठी मागेल. ते बाप्पा आप माझे जीवन जगत असतील तर मला माहिती आहे नक्कीच त्यांच्यासाठी सन्मानाचं पात्र ठेवलेलं असेल. ते बाप्पा
रात्री आम्ही त्या सगळ्या व्यक्तींसाठी मागे जे अश्रू तुझ्या समोर बसलेले आहेत. आणि तू त्या प्रत्येकाची भेट घेते बाप्पा आणि तू त्याच्याशी बोलते बाप्पा. माहित नाही ती एक व्यक्ती असेल तो एक भाऊ असेल तो बाप्पा कदाचित ते खूप रडत असते पण आज तू त्यांची भेट घे. एक आई मुलीसाठी रडत असेल एक बाप मुलासाठी रडत असेल त्यांच्या वेदना तू दूर करतो. मुली जॉब साठी संघर्ष करत असतील आणि मुली जॉब साठी संघर्ष त्यांच्याही तू त्रास काढून काढतो. सर्व गोष्टी आम्ही तुझ्या हातात स्वाधीन करतो देवत आम्ही एकच म्हणतो नाही गावच्या विधवेच जसं तू पुष्कळ लोक तिच्या सोबत होते पण तुम्ही तिचं दुःख तिच्या आश्रित होऊ शकलो नाही पण देवा तू तिच्या दुःखाची दखल घेऊन तुझ्या आश्रित पुसल्या तिला सांगतो घेतलेल्या भाऊ बहिणीला स्वतः तू त्यांना धीर दे लोकांना तू त्यांची शिकवली वैयक्तिकरित्या तू त्यांची भेट घेतली आणि त्यांना मार्ग दे. सर्व गोष्टी आम्ही तुझ्या हातात समर्पण करत केलेली प्रार्थना प्रवेश बोळांपासून